नागपूरमध्ये ओबीसी संघटनांचा आज मोर्चा निघणार आहे। विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे। सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। नागपूरमध्ये आज ओबीसी संघटनांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा सकाळी 11 वाजता निघणार आहे। राज्य सरकारने 2 सप्टेंबरला काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणारे हा शासन निर्णय रद्द करावा, तसेच 2014 पासून दिलेली कुणबी प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्रे याची श्वेतपत्रिका काढावी, या 2 मागण्यांसाठी ओबीसी संघटनांकडून आता नागपूरमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्ञानेश्वर, नागपूरमध्ये ओबीसी संघटनांचा मोर्चा निघणार आहे। विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे। काय अधिकची माहिती? अगदीच नीलम, आता मी मोर्चास्थळी आहे। पूर्ण तयारी मोर्चात झाली आहे। अगदी 11 वाजता जे आहे ते या मोर्चाला सुरुवात होणार आहे। सकल ओबीसीचा महामोर्चा असं या मोर्चाला जे आहे ते नाव देण्यात आलं आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी स्टेज उभारण्यात आले आहे आणि बाजूला जे आहे ते जो GR राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढलेला होता तो काळा GR आहे असा उल्लेख जे आहे ते या ठिकाणी एकूणच करण्यात आला आहे आणि पूर्ण परिसरामध्ये जे आहे ते एकूणच संपूर्ण तयारी झालेली आहे। ओबीसी नेते विजय वडेट्टीवार असतील आणि खासदार प्रतिभा धानोरकर असतील यांच्या समर्थकांनी त्यांचे 2 बॅनर जे आहेत ते या परिसरात लावलेले आहे। मात्र इतर कोणत्याही नेत्यांचे बॅनर या ठिकाणी लावण्यात आले नाही, कारण की हा जो मोर्चा आहे हा कुठल्याही पक्षाच्या बॅनरखाली निघणार नसून सकल ओबीसी समाजाच्या बॅनरखाली जे आहे ते हा मोर्चा एकूणच काढण्यात येणार। त्यामुळे पूर्व विदर्भातून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव आजच्या मोर्चामध्ये जे आहे ते एकूणच सहभागी होणार आहे। मी सध्याला S1 स्टेडियमच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी मंडपाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे। याच ठिकाणाहून जे आहे ते या मोर्चाला एकूणच सुरुवात होणार आहे। सुरुवातीला काही प्रमुख ओबीसी नेत्यांची भाषणं या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्यानंतर भाषणाचा समारोप जे आहे ते विजय वडेट्टीवार आपल्या भाषणाने संविधान चौकात करणार आहे। याच ठिकाणाहून मोर्चा निघेल ते थेट संविधान चौकामध्ये जाऊन तो मोर्चा धडकणार आहे। प्रमुख मागणी एकच आहे की जो काही 2 सप्टेंबरला मराठा आरक्षणासंदर्भात जो GR काढण्यात आलेला आहे तो ओबीसी समाजावर कुठेतरी घाला घालणार आहे, ओबीसी समाजाचा आरक्षणाचं नुकसान करणार आहे। त्यामुळे तो GR रद्द करण्यात यावा ही प्रमुख मागणी आजच्या मोर्चातून एकूणच असणार आहे। त्यामुळे नक्कीच तर ओबीसी नेते विजय वडेट्टीवार जे आहे ते आपल्या समारोपीय भाषणातून आज नेमकं राज्य शासनावरती काय टीकास्त्र सोडतात हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। जी धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।